तर बघा आता आम्ही सगळी आहेत पोपळज मध्ये आलो या. तर आज आहे ना झरा फाट्यावरती प्रशांत यांच्या भावाचं लगीन होतं. तुम्हाला तर माहिती असते ना आपल्या इकडे सारखं असते पाणतात त्याच्या. तर त्या लग्नाला आम्ही सगळेजण आलो. मी स्वीटी, पूजा पाणतात, लेकरं, किसन दादा, सागर हे आम्ही सगळीच होतो. तर लग्नावरनं म्हणलं आता जाताना दादांची गाठी होता ती मागाशीपासून ना फिऱ्या माझ्या आणून देतोय. त्याला सांगितलं ना वहिनी सांगतात मामाला ती देतोय माझ्या हातात. येताना खायला आणले फरसाना द्राक्षी आणला लेकरांना. तर म्हटलं जाताना यायची सगळ्यांची गाठ घेऊन जावं कारण येताना यायलाच आम्हाला उशीर झाला. कृष्णा थांब ना जरा वेळ. येताना ना यायला मलाच उशीर झाला. लगीन होतं ना आपण म्हणजे दादांनी सांगितलं होतं 1 ते 1:30च्या मध्ये असं लगीन होतं. पण लगीन लागायला 2 वाजून गेल्या आणि 1:30 वाजता आम्ही इथं होतो पोपळज मध्ये. तर तसंच सरळ आम्ही गेलो डायरेक्ट जोरवाडी नाही झरा फाट्यावरती लग्नाच्या ठिकाणी. तर ही सगळी उठून गायब झाली. काही जिकडं तिकडं व्हिडिओ घ्यायला लागले की चला असं मी सांगते तुम्हाला. म्हणलं येताना दादांची यांची सगळ्यांची गाठ घ्यावा म्हणून. आता आलं तर दादाच नाही ती तर केशव पण नाही. केशवला फोन केला तर केशव म्हणतं मी कंदरमध्ये. मला कसं वाटलं की आमच्या अगोदर केशव तिथे लग्नाच्या ठिकाणी असेल गेला असेल लग्नाचं टायमिंग झालेली त्याच्यामुळं. पण केशव काय लग्नाला आलंच नाही. मग त्याला फोन केला तर म्हणला हाय कंदरमध्ये. तर दादा बघितलं तर दादा पण इथं नाही. दादा गेलेत गावातल्या घेऊन. मग घरी काकी आणि वहिनी लेकरं ही सगळी होती. लेकरं आल्या काकींनी बघा आल्या चूल पेटवली आणि इकडं चहा ठेवलाय. काकींना म्हणलं काकी राहू दे चहा ठेवायचा सगळे आपल्या घरचेच आहेत बाहेरचं कोणच नाही. तर काकी मला परक धरतात म्हणतात तू हाय की पाहुणे तू हाय की नवीन पाहुणं आहेत हाय का नाही. चल ग काकीकड मग तुम्ही काय मी काय केलं तर तू पाहुणीच झाली. मी काय म्हणते तुम्हाला पाहुणी झाली. पाहुणीला चहा पाणी केलंच पाहिजे. आता तू एक खाय समजा पाहुणा उद्या काय म्हणेल तुला. पाहुणे पण समजूतदार आहेत की समजूतदार भेटले. तुला चहा सुद्धा केला नाही साधा. पाहुण्याने आता पत्र कुठली तक्रार आणली का हो काकी. आणलं नाही पण असं मन आहे ग. नाही चुकून सुद्धा नाही. पाहुणं लय समजूतदार भारी आहे तुमचं माहिती आहे का. पाहुणं सगळं सारखं असतात का पण अशी पहिली पद्धत होती अशी. पाहुण्याचा स्वभाव माहिती आहे ना. नको म्हणलं तर काकीने चूल पेटवली. आम्ही घेऊन गेलो आम्हाला नाही चहा पाणी केलं आमच्या आई बापानी तर उद्याच्या आयुष्यभर टोमणं मारायचं. नाही तुमचा जावाय नाही बघा. जावाय नाही पण पहिली होती ना माझी. पहिली होती मग पहिल्यांबरोबर आताच्याला धरता का असं. मग आता आम्हाला संस्कार म्हणता येतात का. चालते काकींचा संस्कार पेटवली चूल ठेवला चहा ब्लॅक टी मस्त असा उकळलाय. आता सगळ्यांना चहा घ्यायचा. कृष्णा आला बघा. कृष्णा चुलीवरचा चहा आणि पिवड्या आल्या ना. विषय म्हणजे काकी एकच मिनिट पिवड्या आल्या ना इथं बघा इथं आपलं घर आहे. ती ना तिथं निघाली होती. तिला म्हणलं बाळा कुलूप आहे तिथं नाही जायचं आपल्याला. चालतंय म्हणली. पुढं आली की इथल्या घरात निघाली तिथं. म्हणलं बाळा इकडं जायचं या. मग इकडं आली. म्हणलं आपलं जर कुठे बरोबर दाखवती या ध्यानात ठेवलंय तिने. इकडं वहिनी आहेत इकडं दाजी बसलेत बघा. तात्या आणि किसन दादा गाडीकडे गेलेत. गाडीतच येतं. कृष्णाने मागाशी ना फुलं लावली लग्नात हो का माझ्या हिच्या डोक्याला स्वीटीच्या पूजाच्या आणि आकाच्या लय भारी लावली. वहिनी आहे तर इकडं. तर वहिनीने काही जिंतीवरनं पोपळजला आल्यापासून काय फोन केला नाही. ताईचं काय चाललंय म्हणे काकीने चहा दिला मामाला पहिला. अयो मोठा कप दिला बाई मामाला. मामाने हात केला बस इथं बस खाली बसा. कोंबड्या मामाकडून हाय की डॉन आहे का. तिकडे तरकारी होती की इकडं बकरी इकडं मांजर आहे केवढीशी पळाली. इकडं आहे की तरकारी आहे बघा. इकडं साप असतो सारखं ह्या बिळात.
हे बघा सगळं इथं बघा, इकडं पुदिना, लसूण, पपई, मिरची, वांग, इकडे सीताफळ आहे, इकडे डाळिंब आहे बघा. ऐ या खा. असं घर आहे गावाकडचं. बाबा तुला घे की एक कप. आओ, मला नको, मी नाही पेत. सर्दी झाली मला लय. काय झालं? सर्दी चहा प्यायला सर्दी जाते गरम गरम. नको. जास्वंदीचं फुल जेवण केलंय वा तिकडं. काय होतं जेवण? सगळं होतं. पुरी, भाजी, भात, कोशिंबीर, पापड, गुलाबजामुन. हा काय येत नव्हतं ह्याला. काय नव्हतं येत ह्याला. आई म्हणायचं. तिकडे बघ कसं नाही अजून काय झालं पप्पा ठसका लागलाय. फुगव की एकदा अजून. नाही लय भारी फुगवतो. पप्पा ठसका लागला. काय तर फोडतो का फुगवून नीट. हा दादा नसतात घरी. काय माहित तुला हा बघून येते मी पण जाऊन बघून येते. मी तिकडून जाऊ का? इकडून जाते चपली घालून. नको चप्पल तिथलं वय इकडलं बी दाखवत मला घरी येतं. देव देव केलता. हे घर आहे बघा आपलं. इकडून जाते मी आता. अरे इकडे तर शाळा सुटली. हा का मामी इकडे गप्पा मारत बसतात ती. हग म्याव आली म्याव आली. ओय म्याव ए म्याव. आय धरली 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 माय. हा ये नाही भीक मंगा अंदर. नको 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 चल. इकडे बघा एक कारंजाचं फळ आहे. मोठं झाड आहे हे असं. आता शाळा सुटली. आव तू काय बाई तो का त्या ओळखलंच नाही मी हिला. कांबडा आला इकडं. किंवा कारंजाचं झाड. फळ 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 ओ कसली मोठी ही. टाकी का इथं कसलं फळ आहे बघा ही. ए मे काय आहे कारंज. कारंज करंज का कारंज. करंजाचं झाड आहे. मला माहिती ना व्हिडिओ काढते.